सभापती महोदय, मंत्री महोदय आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीयेत. खर्च किती झालाय, पगार किती झालाय, शासनाकडनं किती पगार येत आहे. साधा नियम असा आहे, तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट काढून बघा. प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट मध्ये जर कामगारांचे पैसे कापले आणि जर ते भरले गेले नाहीत तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्या विश्वस्ताला. या सरकारचे ज्या एसटी कामगारांचे जे तारणहारे आहेत, सदावर्ती, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, मी जेव्हा मंत्री होतो 1 महिना पैसे नाही भरले, दुसऱ्या महिन्यात जाऊन तक्रार करायचे, ताबडतोब अटक करा विश्वस्त मंडळाला. आणि आता 6 महिने त्यांची खीळ बसलेली आहे. तुम्ही जे सांगताय ना शासनाचे पैसे आले हा प्रश्न नाहीये, तुम्ही कामगारांचे पैसे कापलेत आणि कापलेले पैसे तुम्ही जर भरले नसतील तर तो फ्रॉड आहे, ती चिटिंग आहे कामगारांबरोबर. हा गुन्हा आहे, तो गुन्हा दाखल करायची गरज नाही. सुमोटो हा गुन्हा होतो त्याच्यामध्ये, कारण तुम्ही एखाद्याचे पैसे कापून घेतलेत आणि ते जिथे भरायला पाहिजे तिकडे. आणि प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट अतिशय स्पष्ट आहे, याच्यामध्ये नो अँटिसिपेटरी बेल, याच्यामध्ये नो बेल, याच्यामध्ये कामगाराच्या हक्काच्या पैशावरती जो डल्ला मारतो त्याला सरळ आतमध्ये टाकलं जातं. आणि अशा प्रकारचे ते कुठे गेले तारणहार, ते एक खाली गेलेत, एक तर दिसतच नाहीयेत. आणि एक जे बँकेचे विश्वस्त बसलेले आहेत आता, या सगळ्यांनी त्या वेळेला एसटी खड्ड्यात घातलेली आहे आणि त्याचे परिणाम भोगताय तुम्ही. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट तोडला, ज्यांनी कामगारांचे पैसे कापले आणि भरले नाहीत, त्यांच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करणार का? कारण तशी नियमात तशी तरतूद आहे आणि तुम्हाला ती कटावीच लागेल, नाहीतर या कटामध्ये तुम्ही देखील सह आरोपी आहात असा आरोप कदाचित उद्या होईल. कारण आता तुम्ही परत एसटी मंडळावर आलात अध्यक्ष म्हणून, आमच्यावरती हा आरोप व्हायचा आणि म्हणून तुमच्यावरती आरोप व्हायला नको असेल तर आजच्या आज एसटीचा कोण जो अध्यक्ष असेल, जो कोण असेल, त्याच्यावरती जो एमडी असेल किंवा हे जे विश्वस्त मंडळ आहे, तुमचं प्रॉव्हिडंट फंडला डायरेक्ट जात नाही, तुमच्याकडे ट्रस्ट आहे एसटीचा, या एसटीच्या ट्रस्टीना ताबडतोब आजच्या आज अटक करून ताबडतोब कामगारांच्या पैशाला दिलासा देणार का? आणि हे पैसे ताबडतोब किती दिवसात त्यांच्या खात्यात जाणार हे जरा स्पष्ट करा. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी उत्तर दिलं होतं की 10 तारखेलाच अर्थसंकल्प जाहीर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये आता आपण जरा जागेवर बसा. मंत्री महोदय बोलतात, आपण जरा बसा. आपलं ऐकून घेतलंय. मंत्री महोदयाचं उत्तर आहे का आपण? एसटी महामंडळाला भरघोस प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु आजपर्यंत काही गोष्टी, आता बघा सन्माननीय सदस्य परब साहेब फक्त ऍडव्होकेट नाहीये, त्या खात्याचे मंत्री सुद्धा होते, त्यामुळे निश्चितपणे त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि जाणीव पण आहे. त्या खात्यामध्ये त्यांनी एवढी वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. जर काय त्यांचा सल्ला त्यांच्याकडून ह्या संदर्भात काय सल्ला घ्यायचा असेल तर मी निश्चितपणे सल्ला घेईल त्यांच्याकडून. परंतु सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी सांगतो, एसटी कामगारांचा कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधीचा एकही रुपया त्यांचा खर्च केला जाणार नाही. काही परिस्थिती बघा, काही परिस्थिती वातावरणानुसार आणि काही राज्य शासनाच्या निधीच्या अभावी काही गोष्टी घडत असतात, परंतु शेवटी कुणाची तक्रार आलेली नाही. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, प्रामुख्याने मीही सांगितलं की अनेक आंदोलन माझ्या सुद्धा ऑफिसच्या बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन केले, यांच्या समोरच केलेलं असं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण मंत्री महोदय उत्तर द्या. नाही, माझं सन्माननीय सदस्यांचं हेच म्हणणं आहे, शेवटी अहो एसटी महामंडळ आपलं आहे, हे कर्मचारी आपले आहेत आणि अशा कर्मचाऱ्याला कुठल्याही त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी. आणि त्याचबरोबर सभापती महोदय, ह्या सन्माननीय सदस्यांना काही चुकीची माहिती उपलब्ध झालेली आहे. सभापती महोदय, कामगारांच्या खात्यावर पीएफची रक्कम जमा आहे आणि त्याचे त्यांना व्याजही दिलेलं आहे. त्यामुळे काही चुकीची माहिती या सभागृहामध्ये आणून पटलावर आणू नका. सभापती महोदय. प्रवीण दरेकर बोला. सभापती महोदय, या ठिकाणी अनिलजी
सभापती महोदय, प्रवीण दरेकर आपण बोलायचं नाही का हो आपल्याला? बोला. सभापती महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी शासनाने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की पीएफची आणि सगळी रक्कम त्या ठिकाणी द्यायची बाकी आहे, ही कबुली दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सत्यता पडताळायची काय आवश्यकता नाही. बँकेत जमा आहेत. माझा बेसिक प्रश्न आहे सभापती महोदय, या ठिकाणी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी प्रतिपूर्ती शासनाला करावी लागते आणि एसटी कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचा पगार मिळावा, वेळेत त्यांचा पगार मिळत नाही, सातत्यानं त्यांना वेळ लागतो. मी एका एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. माझी या ठिकाणी परिवहन मंत्री आपल्याला विनंती आहे की एसटीच्या असणाऱ्या जागा सगळं एक मेकॅनिझम निर्माण करा आणि एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळेत पगार त्यांच्या ठरलेल्या तारखेला कसा मिळेल या संदर्भात काही कृती योजना आराखडा शासनाने बनवावा. नाहीतर प्रत्येक वेळेला शासनाने 200 कोटी दिले पगार केला, पुन्हा पुढच्या वेळेला दिले पगार केला, तर मला वाटतं हा कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. या संदर्भात ठोस उपाययोजना किंवा एखादी काही कृती आराखडा आपण तयार करणार का आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर यांनी जी सूचना केली त्या सूचनेच्या अनुषंगाने कृती आराखडा आपण निश्चितपणे लवकरात लवकर तयार करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.